आभाळात वीज चमकत होती, दऱ्याखोऱ्यात वारे घोंगावत होते. या उग्र निसर्गासोबत महाराष्ट्राच्या मातीने एका वीरांची कथा लिहिली. नाव छत्रपती श्री शिवाजी महाराज. औरंगजेबाचे स्वराज्यावर डोळे होते. मुघलांची अफाट सैन्यशक्ती होती. तोफा, हत्ती, घोडदळ. पण महाराजांच्या हातात होते बुद्धी, पराक्रम आणि गनिमी कावा. साल 1664 मध्ये मुघलांचा प्रचंड ताफा पुढे सरकत होता. शत्रूला वाटलं होतं की शिवाजी महाराज परत येणार नाही, पण महाराजांनी सिंहासारखी वापसी केली. अचानक हल्ला, अंधार, खडक आणि दर्या ही होता महाराजांचा रणांगण. मुघल चकित आणि स्वराज्याचा गर्जणारा सिंह पुढे सरकला. क्षणात घोड्यांच्या टापा पावसासारखे, तलवारीची चमक विजेसारखे. महाराजांनी फक्त युद्ध जिंकले नाही, तर रणतंत्र बदलून टाकले होते. मुघल पराभूत झाले होते आणि स्वराज्य पुन्हा डौलाने उभे राहिले होते. शेवटी महाराज म्हणाले, स्वराज्य ही ईश्वराची देण आहे आणि त्याचे रक्षण करणं हेच आमचा प्रथम धर्म आहे. हेच होते छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, तलवारीचा, बुद्धीचा आणि स्वाभिमानाचा. जय जिजाऊ, जय शिव.